छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी काही ठिकाणी मार्च 11 आणि काही ऐतिहासिक संदर्भांनुसार मार्च 29 रोजी मानली जाते. कारण जुना कालगणनेचा शक संवत व हिंदू पंचांग आणि सध्याचा ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा फरक आहे. काही ऐतिहासिक अभ्यासकांच्या मते 29 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. हीच तारीख काही ठिकाणी पुण्यतिथी म्हणून पाळली जाते. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे थोर पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते अत्यंत शूर, बुद्धिमान आणि निष्ठावान योद्धे होते. त्यांनी वडिलांप्रमाणेच स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मुघल, पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रजांशी प्रखर लढा दिला. 1689 मध्ये संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मुघलांनी गुप्त माहितीच्या आधारे पकडले. कैद झाल्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या दरबारात उभे केले गेले. औरंगजेबाने त्यांना मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र संभाजी महाराजांनी धर्मांतरास ठाम नकार दिला. त्यांच्या या नकारामुळे आणि त्याच्या निर्भीड वृत्तीमुळे संतप्त झालेल्या औरंगजेबाने त्यांना 21 दिवस क्रूर छळ देऊन शेवटी 29 मार्च 1689 रोजी अमानुषपणे ठार मारले. त्यांचे डोळे काढण्यात आले, जीभ छाटली गेली, अंगावरील कातडी जिवंत असतानाच सोलण्यात आली. हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत दुःखद व हृदयद्रावक पान आहे. संदेश: संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी दिलेला अत्युच्च त्याग आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मराठा साम्राज्य हादरले खरे, पण त्यांचा बलिदान हेच पुढे मराठा साम्राज्याच्या जोमाने उभारणीस कारणीभूत ठरले. हर हर महादेव. जय भवानी. जय संभाजी महाराज. कथा यह है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था, आन पे